बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात, पण सुनेत्रा पवारांचंच पारडं जड। राहुरीत अक्षय कर्डिले आणि गोविंद मुकाटे यांच्यात लढत। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान। 16 जिल्ह्यातील 152 जागांसाठी मतदानाचा हक्क बजावणार। तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना। तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या सगळ्या 234 जागांवर आज मतदान। स्टॅलिनची द्रमुक आणि एनडीए यांच्यात प्रमुख लढत। अभिनेता विजयला तमिळींचा कसा कौल मिळतो याची उत्कंठा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची नोटीस। मोदींना दहशतवादी म्हटल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं। 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। आमदार रोहित पवारांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा। शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त। सत्य लपू शकत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिसरा दिवस। बैठक निष्फळ झाल्यानं आज पुन्हा चर्चा। सरकारकडून ठोस काही मिळाल्याशिवाय संप मागे नाही, कर्मचाऱ्यांचा पवित्रा। बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली, पण 22 कोटी रुपये लुटणाऱ्या 12,000 पुरुषांना अजून नोटीसाही नाहीत। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कोणताच प्रतिसाद नाही। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू, इराणची धमकी। IRGCनं इंटरनेट केबल्सचे नकाशे जारी केले। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आखातात 2000 जहाजं अडकली। 20,000 नाविक संकटात, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनचा दावा। धाराशिव आणि साताऱ्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ। पपईच्या बागा जमीनदोस्त। साताऱ्यात वाढत्या उकाड्यामुळे लोकांना दिलासा। लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांचा फ्लॉप शो। राजस्थान रॉयल्सचा 40 धावांनी विजय। रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी। 2029 मध्ये बारामतीतून जय पवारच उमेदवार असतील का, असा प्रश्न निर्माण झालाय। 2029 मध्ये मीच उमेदवार असावं अशी लोकांची मागणी आहे, असं जय पवार म्हणाले। काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह मतदानासाठी आलेल्या जय पवारांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला। पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवार असल्या तरी 2029 मध्ये तुम्हालाच पुढे केलं जाणार असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर जय पवारांनी उत्तर दिलं। लोकांची तशी मागणी आहे असं म्हणत चर्चांना त्यांनी दुजोरा दिला। वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात अर्थात 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29 ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। जय पवार। तमिळनाडू विधानसभेच्या सगळ्या 234 जागांसाठी आज मतदान होत आहे। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत आज एकूण 57.3 कोटी मतदार सहभागी होतील। राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार मिळून एकूण 4,618 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। संपूर्ण तामिळनाडूमध्ये सुमारे 75,032 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। यापैकी 5,938 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत। अण्णा द्रमुक 166 तर भाजपचे 33 जागांवर उमेदवार आहेत। अभिनेता विजय केच्या TVKनं 233 उमेदवार दिलेले आहेत। तमिळनाडूमध्ये सगळ्या 234 जागांवरती मतदान सुरू झालेलं आहे। 5,70,00,000हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत।
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय। पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 142 जागांसाठी मतदान होतंय। निवडणुकीसाठी 2900 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत। पहिल्या टप्प्यात म्हणजे आज सुमारे 1470 उमेदवार आहेत। त्यात भाजपनं सगळ्याच म्हणजे 152 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेत, तर तृणमूल काँग्रेसचे 148 उमेदवार आहेत। तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होतीये। ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूलची गेल्या 15 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपनं जणू चंग बांधलाय। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दौरे केलेत। सुवेंदू अधिकारी, सुकांता मुजुमदार, दिलीप घोष, निसित प्रामाणिक अशी प्रादेशिक नेत्यांची फौज पक्षाकडे आहे, तर ममता बॅनर्जीही या आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। एक महत्त्वाची अपडेट आहे। नेस्कोतल्या कार्यक्रमात बेकायदेशीर प्रकार घडले। मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 15 ते 16 जणांचा एक गट बेकायदेशीर मार्गाने कार्यक्रमात शिरला। कार्यक्रमात ड्रग्सची विक्री आणि सेवन केलं गेलं। नेस्कोतल्या प्रकारामुळे सगळी मुंबई ड्रग्सच्या आहारी गेली असं म्हणणं अयोग्य असल्याचं देखील देवेन भारती यांनी सांगितलेलं आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, नेमकी काय माहिती दिली आहे देवेन भारती यांनी या सगळ्या कॉन्सर्ट संदर्भात? नेस्को ड्रग्स प्रकरणानंतर खरं तर प्रज्ञा, मुंबईमधली तरुण पिढी ही ड्रग्सच्या आहारी गेली आहे का असा खरं तर मूळ प्रश्न निर्माण झाला होता। मात्र काल मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी स्पष्ट केलं की नेस्कोची ड्रग्स पार्टी होती, त्यामध्ये काही 15 ते 20 जणांचा एक ग्रुप होता आणि त्यामध्येच अशा प्रकारचं ड्रग्सचं सेवन झाल्याचं आत्तापर्यंत समोर आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण पिढी किंवा संपूर्ण कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या आहारी गेले असं म्हणणं योग्य ठरणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून यावेळेला देण्यात आली। त्यासोबतच त्या संपूर्ण प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून यापुढे मुंबईत जे कार्यक्रम अशा प्रकारचे कॉन्सर्ट आयोजित केले जातील त्यांची पूर्व परवानगी किंवा पोलिसांची परवानगी ही आधीच घ्यावी लागेल आणि त्यानंतरच तिकिटांची विक्री करण्याची मुभा ही आयोजकांना असेल असं देखील पोलिसांकडून आयोजकांना सांगण्यात आलेलं आहे। अनेकदा असं देखील पाहण्यात आलेलं आहे की पोलिसांच्या परवानग्या किंवा अन्य परवानग्या ह्या अंतिम क्षणी घेतल्या जातात। महिनाभर आधीपासून तिकीट विक्री सुरू होते आणि अंतिम क्षणी परवानग्या घेतल्यामुळे पुरेसे जी यंत्रणा असते ती कार्यान्वित करण्यास अडचण होते आणि अशा प्रकारच्या घटना पुढे टाळण्यासाठी आयुक्तांकडून अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले। त्यासोबतच जे मोठे कॉन्सर्ट मुंबईमध्ये यापुढे आयोजित होतील त्यामध्ये ड्रग्स जे अँटी ड्रग पोलीस असतील ते असतील, अँटी इव्ह टीजिंग स्क्वॉड असेल आणि ज्या चोरीच्या घटना अशा प्रकारच्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या होतात त्या टाळण्यासाठी देखील विशेष पथकाची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नेस्को ड्रग्स पार्टी घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे। 2000 पेक्षा अधिक लोक असतील तर 3 पथकं तिकडे तैनात केली जातील। लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई पोलिसांनी ही विशेष नियमावली जारी केलेली आहे। अमरावतीमधल्या परतवाड्यात अश्लील व्हिडिओ काढून व्हायरल केल्याप्रकरणी अटकेतील 8 आरोपींची बँक खाती पोलिसांच्या रडारवर आहेत। हे व्हिडिओ पॉर्न साईटवरती विकले आहेत का या शक्यतेचा तपास पोलीस करू शकतात। 8 आरोपींच्या बँक खात्यांमधून झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे। ज्या महागड्या थार कारमध्ये आरोपी अयानं रील बनवले ती कार तसंच 2 पिस्तूलं पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। बातमी नंदुरबारमधून आहे। पत्नीला परत पाठवत नसल्यानं जावयानं चक्क सासऱ्याचं घर जाळलंय। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील कुंडल मोहूपाड्याची ही घटना आहे। सासरच्या घरासोबत शेजारच्याचंही घर जाळलंय। वारंवार विनवूनही पत्नीला न पाठवल्यानं जावयानं हे टोकाचं पाऊल उचललंय। आगीमध्ये 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। जावई मिथून पाडवी फरार असून सासूच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जरा गावला होता अडी देतो ना
नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। या भोंदूवरती महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। महेश गिरी नावाच्या भोंदूवर लासलगावात जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। निफाड तालुक्यातील धरणगाव खळक या गावामध्ये भोंदूबाबानं प्रति गाणगापूर मठ उभा केलाय। कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्यानं त्यानं कुटुंबाला जाळात ओढलं। भूताटकीची बाधा झाली असं सांगत पापनाशक कुंडामध्ये अंघोळ करून औदुंबराच्या झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडलं। जन्मतारीख आणि इतर माहिती घेण्याच्या बहाण्यानं महिलेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली। दैवी विधीच्या नावाखाली एकांतात नेण्याचा बहाणा करत नाशिक त्र्यंबक रोडवरच्या लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केल्याचा महिलेचा आरोप आहे। तसंच आक्षेपार्ह फोटो काढल्याचाही आरोप आहे। धरणगाव येथील एक इसम आहे महेश गिरी काकडे, त्यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिलेली आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। पुढची कारवाई आम्ही करत आहोत। काय आरोपीला अटक झाली का नाही? नाही अजून मी करतोय, कारवाई करतोय। तर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल झालाय। महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। महेश गिरी या भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। आता या भोंदूबाबाचे आणखी काय कारनामे उघड होतात हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। केवळ अशी एकच महिला होती की अनेक महिलांचं त्याने अशाच प्रकारे लैंगिक शोषण केलंय हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेले आहेत। प्रति गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या एका डॉक्टरनंच गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा संशय व्यक्त होतोय। काही खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी मदत केल्याचा देखील संशय आहे। पीडित महिलेच्या गर्भपात प्रकरणातल्या चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे। एसआयटी संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे। शरीर संबंधानं महिला गरोदर राहिल्यास खरात गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्सच्या भूमिकेचाही यामध्ये तपास सुरू आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून रोहित पवार निर्दोष मुक्त झालेले आहेत, दोषमुक्त झालेले आहेत। विशेष सत्र न्यायालयाकडून रोहित पवार यांना दोषमुक्त करण्यात आले। या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद झालाय। प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयानं स्वीकारला होता। त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं दाखल केलेले प्रकरण कायम राहू शकत नाही असा दावा करून रोहित यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता। आपल्या विरुद्ध ईडीनं केलेले आरोप हे खोटे असून खटला दाखल केला जाऊ शकत नाही असाही दावा रोहित पवारांनी अर्जात केला होता। त्या अर्जानुसार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलेलं आहे। ईडीकडे पण आपण विषय मांडले होते, चर्चा केली होती, आमची एन्क्वायरी सुद्धा झाली होती, सगळे पुरावे तिथे दिले होते। अनेक हिअरिंग झाल्यानंतर आणि EOW लिस्टसुद्धा तिथे त्यांचा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर या केसमध्ये कुठंच काय राहिलं नव्हतं। त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपण हे म्हणू शकतो, जे सत्य असतं ते काही प्रमाणात परेशान होऊ शकतं, पण सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही। पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला मला असेल, परिवाराला असेल, याच्यामुळे नक्कीच कुठं ना कुठंतरी मनामध्ये एक भावना आहे की हा जो आपल्याला त्रास मुद्दामून त्या ठिकाणी केला गेला हा काय योग्य नाही। त्यामुळे एक चांगला हिंदीचा डायलॉग आहे की घायल हो इसलिए घातक हो। जम्मू काश्मीरमधून टेररिझम हटवायचं असेल तर काश्मीरचं टुरिझम हटवलं गेलं पाहिजे असा पवित्रा हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतलाय। सरकारनं यावर विचार करायला हवा, प्रत्यक्षात सरकारच काश्मीरला अधिकाधिक निधी देत आहे असाही आरोप आनंद दवेंनी केलाय। टेररिझमला फक्त टुरिझम बंद हाच ऑप्शन असू शकतो असं आता आमचं मत, प्रांजळ मत झालं आहे। ते बंद केलं तरच ही लोक सुधारतील, नाही तर एवढं मोठं हत्याकांड म्हणजे खरं देशाविरोधात युद्ध आहे ते।
4 अतिरेकी भारतातल्या बॉर्डरमध्ये आतमध्ये येतात आणि भारतीय नागरिकांना मारताना ते धर्म विचारतात, त्यांचे पॅन्टी काढून मारतात आणि त्यानंतर आपण त्यांनाच रोजगार देण्यासाठी किंवा त्यांचं पोट भरावं म्हणून आपण जात असेल तर हा देशद्रोह आहे असं अर्थचिरावंच म्हणून माझं म्हणणं आहे. बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यातील 3 हात नाका ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं ही वाहतूक कोंडी झाली आहे. सिमेंट मिक्सर बंद पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळते. वाहतूक विभागाकडून सिमेंट मिक्सर बाजूला करण्याचं काम सुरू आहे. सध्या वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.